जय शिवराय मित्रांनो, शेळी पालनातला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे चारा व्यवस्थापन. तर मी आज चारा व्यवस्थापन कसं केले ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चारा व्यवस्थापन केलेलं आहे. हा मक्का लावला आहे मध्ये. त्यानंतर ह्या 3 सऱ्याशी मी मेथी घास लावलेला आहे. अशा प्रकारे हा मेथी घास आहे, तुम्ही बघू शकता. ही आता ही जी कापणी झाली आहे, तर 2 कापणी झाल्या बघा. जसं मी कापत आलेलं जसं पुन्हा येते, जसं मी कापेल तसं आणि पुन्हा येणार. अशी ही मेथी घास आहे. शेळींचा आवडता चार. अशा प्रकारे हा मेथी घास. तर हे असं मी कटिंग करते, बघू शकता. असं कटिंग करतोय बघा. हे जसं कटिंग करायला तसं पुन्हा येते. शेळी पण खूप आवडीने खातात. याची उंची एवढीच होते, याची उंची पण जास्त नसते. पण हे फायदेशीर काय की जसं कटिंग कराल तसं आणि पुन्हा येणार. अशा प्रकारे असं आवडीने खातात, बघू शकता. बांध्याकडीला शिवरी लावली आहे. शिवरी अजून यायला नाही, अजून लहान आहे ती, या लागल्या. शिवरी आहे पूर्ण बांध्याकडे लावल्या. त्यानंतर हा असा हरभरा पण लावला आहे आम्ही मधून, ते तुम्ही बघू शकता. हरभरा पण लावला आहे. आता सध्या कटिंगला वाढ हेच आहे, मेथी घासच आहे. मेथी घासच मी घालतोय कारण आता ती मेथी घासच फास्ट आलाय. त्यानंतर असा हरभरा केलाय, ती या लागला, ही शिवरी या लागल्या. तुम्हाला दाखवतो. काही शिवरी बांधकडे लावल्या. हा मक्का लावलाय. आधी मध्ये हरभरा पण लावलेला आहे. शिवरी लावली आहे. ह्या 2 सऱ्याची मी निपीर लावली बघा. निपीर कडून ह्या 2 सऱ्याची निपीर लावली. अजून यायला लागले, ती लहानच आहे. निपीर लावले. तिकडनं त्याकडं सुबाबळ लावले. पूर्णपणे त्या शरीरावर सुबाबळ लावले. आणि महत्त्वाचं म्हणजे शेळीचं अनेक आवडतं खाद्य म्हणजे हा दसराच घास. हा दसराच घास मी असं टाकलाय बघा. अजून कापणीला आलं नाहीये, आता बऱ्यापैकी या लागले. असा दसराच घास केलाय. असं प्रत्येक 2 शरीराला मी वेगळं घेतले. कारण कसं आपल्याला ट्राय करायचं आहे कुठलं शेळीचं आवडते, काय आवडते. आणि ही सुरुवात आहे माझी. तर अशा प्रकारे मी चारा व्यवस्थापन केले. आणि पुन्हा इकडे तुम्हाला दाखवते आहे तुत्ती आहे. तुत्ती हा पण शेळींचा आवडतं खाद्य आहे. हा तुत्ती अजून यायला लागले बघा. पूर्णपणे हा 3 सऱ्याशी केले. इकडं वर 3 सऱ्याशी ह्या तुत्ती लावली. इथं पण आहे बघा सगळी तुत्ती. पूर्णपणे तुत्ती लावली आहे. तुत्तीची कांड्या आणून ह्या तुत्ती लावल्यात. आता ते आलंय बघा बऱ्यापैकी. अशा प्रकारे मी चारा व्यवस्थापन केलंय. आणि ह्याकडून तुम्ही शिवबाबळ लावल्या, त्याकडून सुबाबळ लावली. अशा प्रकारे मी चारा व्यवस्थापन केलेलं आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं की मला बाहेर जायचं, बाहेर पाल्या आणायला जायची काहीच गरज नाही. इथूनच मी कापतो. इथूनच माझं शेड असल्यामुळे जवळच्या जवळ कापून टाकलं तसे सपला. त्या प्रकारे मी शेळीसाठी चारा व्यवस्थापन केले. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं माझं चारा व्यवस्थापन नक्की मला कमेंट करा. तर ह्याच्यामुळे काय होते की बाहेर पाला आणायला जायची काहीच गरज नाही. आपण इथल्या ते कापून इथल्या ते घालू शकतोय. आणि सगळ्यात फायदेशीर आपला वेळ पण वाचतोय. आणि एकदम मस्त असं नियोजन केलंय. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगा. आता सध्या 7 गुंठ्यात मी केलेलं आहे. हळूहळू जसं माझ्या शेळ्या वाढतील तसं मी आणि पुन्हा करणार आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय शिवराय मित्रांनो.